ते मी ना तिकडे जाणार एकटी, मी ना त्या साईडला जाणार. त्याची कोळी कोळी पानं आहेत ना ती मी काढून घेतली. टेंडलं पहिलं आपल्या बागेतलं. नको बाबा कच्चं नाही. साहेबांनी सांगितलं रोज सकाळी 2 तेंडी कच्ची खायची. त्याने काय होतं. पण ही जी भोपळ्याच्या पानांची भाजी आहे ना एकदम गोड लागली बरोबर खायचं. गोड लागला काय सुरुवात केला त्याला लबाडायचं. शेरू तुला खाल्लं ना हवऱ्या त्याची मस्ती त्याला काय त्याला आली इकडे त्याचं खाऊ नको वाग्याचं. तुला खाल्लंच ना तू कानाला नाही करायला पाहिजे. इकडे माझं बिस्किट दे जरा. अगे बिस्किट काय हे धर. शेरू जा त्याला तोडून द्यायचंच नाही. बरोबर तो काम खातो. त्याला खाऊ दे, त्याला खाऊ दे. खात नव्हते नाटकं खात होता. हा म्हणून नसतेच बाबाला बोलले बांधून ठेवलं ना म्हणून तो नाटक करतोय. त्याचे नाटक होते. दे तुला बिस्किट नको आहे. बिस्किट घे तू. नको म्हणा हे घे. गवत काम करतो आता. गवत सगळं मारून टाकणार. दुसरं काय काम करायचं राहणं करायचं. शेरू गुड बॉय आहे आपला. ऐकतो ना सगळं. ए शेर्या वाघ्या पळाला. तो तुझा लाडका आहे ना. हा कोणाला हा हाक मार वाघ्याला. तो मागा फिरणारच नाही खेळायचं असेल तर. शेरू बस तू बेटा वरती. हा शेरू माझा गुड बॉय आहे. माझ्या शेरूला आता जेवायला देते हा मी. खाऊ देते हा. चला शेरूच्या कानाला ना जखम झाली. हे बघा इथे औषध मारायचं आहे आपल्याकडे. स्प्रे पण नाही ना मारूनच देत नाही. हे दोघं जण ना औषधाच्या बाबतीत खूप हे आहेत. चोरगिरी करतात. औषध खाणार पण नाही. औषध स्प्रे पण करून देणार नाही. काय नाही काय नाही असं. एक पळाला भाग्या. टॉमी आला होता त्यासोबत गेला. तर चिखलात लोळून येईल. चला आपलं काम करूया. बचा इथे बचा. धुरात टाकायचं मग ते धूर चांगला होईल. 2-2 काजूच्या बिया टाकायच्या आणि ते टाकायचं. ते काल ऊन चांगलं होतं ना तेव्हाच ठेवायला पाहिजे होतं. उन्हातच ठेवायचं. ऊन पडेल आता थोडं. हां सुकेल. सुकून जातील पटापट. झंझट नाही उन्हात टाकायचं. चला आमची चूल पेटली. आमचे लाकडं संपलेत. तुम्हाला दाखवते. सगळं रिकामी केले काल. हा बघा इथे ह्या साईडला हा ड्रम पण पाण्याचा धूर आहे ना रिकामी करून उलटा करून ठेवला आहे सुकण्यासाठी. आणि इथे बघा लाकडं होती ना आता फक्त इतकीच राहिलेली आहेत. आता किती महिने गेले तरी आपले. हां 4 महिने गेले तरी लाकडं जी होती ना. नाही ना पण पाऊस मे महिन्यात पडला ना 15 तारखेला. हां नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. म्हणजे बघा एवढं सगळं साफ केलं ना पण जागा किती मोकळे झाले. नंतर अगोदर आहे ना सगळं अडगळ वाटायचं. आता ही पण संपलं ना का ते चिरे वगैरे काढून टाकलं मग. आणि नंतरला मग ही जी आपली पडवी आहे ना म्हणजे साफ करायला पाहिजे. ते आता ब्लिचिंग पावडर आणावी लागणार आहे. 2-3 वेळा आम्ही साफ करून झाली होती. पण तरी पण ते काय त्याला हिरवळ शेवाळ आहे ना ते आहेच आहे. पाऊस सांगते पाऊस पडतोय. आज सकाळपासून झिरमिर पडला आहे पाऊस. ऊन काय अजून आलेलं नाही. काल छान ऊन होतं. आज ऊन नाही अजिबात. तर आज मिशन साफसफाई आहे बघा. हे सगळं वाढलं आहे ना हे इकडचं म्हटलं आधी जरा साफ करून घेऊया. कारण खूप असं गवत आहे ना असं खूप असं उंच झालेलं आहे. आणि आता वावरायला पण आहे ना भीती वाटते ते घराच्या अवतीभोवती. त्याच्यामुळे आता अवतीभोवती जरा आहे ना साफ करून घेतो आम्ही. आणि आता कसं नवरात्री आहे ना तर नवरात्री टायमाला कसं म्हणजे हा जो टाईम आहे ना ह्याच्यामध्ये स्पीड खूप वाटतो म्हणजे ह्या गवतं रानाचा. एवढं सगळं आम्ही साफ केलेलं बघा पुन्हा तसंच झालेलं आहे. जवळजवळ 4-5 वेळा आम्ही साफ केलं होतं. तरी पण आत्ता एवढं उंच झालं ना की असं तरी पण ते काढलेलं होतं म्हणून तेवढं तरी कमी आहे ना. तर अजून आहे ना माझ्या हाईटपेक्षा पण वर गेलं असतं. आपली काकडीची वेल आहे ना तिथे नेट लावायचे. एकही काकडी आपली धरलेली नाही यावर्षी. फक्त एकच मी काढलेली ती मागे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली.
काकडीची फुलं वगैरे भरपूर प्रमाणात येतात, पण बुलबुल पक्षी आहे ना काहीच ठेवत नाही आहे. ती सगळी फुलं काढून म्हणजे खाऊन टाकतात ते लोक, आणि मग ते फुलं खाल्यानंतर सगळे गळून जातात, आणि ते फळं जे असतं ना ते धरतच नाही, फळं पण कुसून जातं आहे. असं सगळं झालं आहे. त्याच्यामुळे काकडीच्या जितक्या पण वेली आहेत ना, फक्त काकडीच्याच म्हणजे वेलीवरती ते पक्षी येतात आणि ते फुलं म्हणजे खातात. बाकी कसलं काही नाही करत. काय माहिती त्यांना काय त्या फुलांमध्ये मिळतं काय माहीत नाही. पण ह्याच वर्षी ना, गेल्या वर्षी काय नव्हतं ना हे बुलबुल पक्ष्यांचं. हां हां बरोबर. हां साईडनी नेट बांधले होते गेल्या वर्षी. ह्या वर्षी नेट वगैरे काय बांधलेलं नाही. त्याच्यामुळे तिकडे आता ना ग्रीन नेट आहे ना, ते आता बांधायची इकडे पण आणि तिकडे पण. एकही काकडी नाही यावर्षी आपल्याकडे. आता किती काकड्या बापरे असायच्या. आता गणपती होऊन गेले तरी पण काकडीचं नाव नाही. त्याच्यामुळे ते आज करावं लागेल. वेल इतके छान झाले ना, खूप मस्त झाले वेल. तुम्हाला मी दाखवते नंतरला. पण धरलंय नाही अजिबात. तेच आमचा आता मगाशी विषय चालला होता बोलताना की एव्हा काकड्या किती मिळायला पाहिजे होत्या, पण अजिबात काहीच नाही यावर्षी. चला सुरुवात करूया. मिशन गवत पुन्हा जाऊन मी इकडनंच येते. मी ना तिकडे जाणार एकटी. मी ना त्या साईडला जाणार. मी तुझ्या बाजूबाजूनच राहीन. चला काढून घेऊया जरा. चप्पल घालून आली ही जड आहे चप्पल. तर हा बघा आता इतका भाग बघा किती इथे होतं रान, तुम्हाला दाखवलं बघा. तुम्ही बघता प्रत्येक व्हिडिओमध्ये. आणि आता बघा कसं मोकळं झालं आहे ते. आणि इतकं गवत निघालं बाप रे. आम्ही तिघांनी मिळून केले. कुणाला पण आहे आपल्या जोडीला. इथे आपली ना भोपळ्याची वेल होती बघा ह्या साईडला, ती पण सर्व काढून टाकली. पण ती वेल कशी तिकडे जमिनीमध्ये रुजलेली आहे, त्याच्यामुळे काही चिंता नाही. ही बघा इथे पण आहे ना, ही इकडचीच आहे. त्याचं मूळ आहे ना इथे होतं, ते पण काढून टाकलं. हां हां जगते ती. हां ही बघा ही आहे ना भोपळ्याची. आणि गवत तुम्हाला सांगते, हे बघा हे चिरे वगैरे आहेत ना, त्याच्यामध्ये पण इतकं ते गवत आहे ना रुजलेलं होतं ना. हे बघा हे आता जितकं शक्य झालं तितकं पण काढलं, कुठं कुठं राहून गेलेलं आहे. हे इतकं सगळं रान म्हणजे गेले 4.5 महिने झाला हे पाऊस पडतोय. मेच्या 15 तारखेला पाऊस चालू झाला ना आपल्या इथे. मग हां मग इतकं सगळं बघा पावसाने. आणि काय काय असं कुसून पण गेलेलं आहे, असं सगळा प्रकार झालेला आहे. हां आता ही बघा ही भोपळ्याची कोळी कोळी पानं आहेत ना, ती मी काढून घेतली. ह्याची ना आपल्याला भाजी करायची. फुलंसुद्धा आज आलेली ना, तीसुद्धा काढून घेतलेली आहेत. म्हणजे काम करता करताच हे काम केलेलं आहे ह्याचं. आणि गवत बघा काढून ना कुणाने सगळं इथे पसरवून ठेवलं. म्हणजे सुकलं ना का ते लगेच त्याने जाळून टाकायचं. म्हणजे संध्याकाळच्या वेळेस मच्छर बिच्छर बघा इथे असते ना, ती पण म्हटलं दूर होऊन जाईल. तर अशा प्रकारे सगळं केलं आहे. इथे बघा आता ही मोगऱ्याची रोपं आहेत. मोगरा आहे, चायची पात आहे, इथे पण मोगरा आहे. एकही झाड मोगऱ्यात दिसत नाही आहे. इतकं सगळं बघा गच्च झालेलं आहे. पण ते आता काय ते साफ फ्राय करत आहे मी. आधी म्हटलं इकडचं घेऊया सगळं क्लीन करून. किती फरक पडला बाप रे ना. किती अर्धा तास गेला ना, पण अर्ध्या पाऊण तासामध्ये हे सगळं काम ना आमचं झालेलं आहे. हे अशाच पद्धतीने आता रोज थोडं थोडं करायचं आहे. मी आता ना काकडीची वेल दाखवते. तर ही बघा ही आपली काकडीची वेल कशी बघा बहरले. मधमाशी बघून आपल्या बघितली मी मग अशी मधमाशी. हे बघ फुलं बघा त्या बारीक बारीक मधमाशा ते बघ. ते परागीकरण करायला येतात त्या. परागीकरण करायला येतात. फुलपाखरं हे बघ, फुलपाखरू फिरतंय ते बघ. ही फुलं बघा तुम्हाला दिसतात. ही सगळी बुलबुल पक्ष्यांनी खाल्लेली फुलं आहेत, खाली पडलेली बघा दिसतात ना. एकही काकडी ह्या वर्षी नाही आपल्याकडे. आता गणपती होऊन गेले, एक काकडी आपल्याला नाही. भुंगा पण आला. सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. फक्त ते पक्षी येऊन खाताय ना, त्याच्यामुळे सगळं गडबड होऊन जाते. त्याला आता काहीतरी उपाय करायचा आपल्याला. त्यांना काय मारू शकत नाही, पण आपण हे झाड बांधून ठेवलं की नेट बांधूया. नेट बांधून घेणार साईडने, म्हणजे पक्षी येऊन ना ते फुलं खाणार नाही. फळं खाल्ली त्यांना खाऊ देत. आपण ते फुलं तर ठेवायला पाहिजे ना, तर त्या काकड्या धरतील. ह्या बघा या छोट्या छोट्या काकड्या आहेत धरलेल्या, पण त्या पिवळ्या पडून त्या गळून जाणार असं सगळं आहेत ते. त्याच्यामुळे आता काहीतरी उपाय करावा लागेल. बघू आता हिला करतील काहीतरी ना. ते फळ खराब होतात. किती मस्त झाले वेल बघ. फुलं बघ ना का आले बघ, किती छान भरले माहिती. मस्त झाले वेल. आता बागेत बघा आलीच आहे, तर तुम्हाला मी थोडंसं आपल्या बागेतल्या भाजीचं दर्शन देते. तर तेंडल्याची वेल बघा किती छान झाले. सगळ्यात आधी तर तेंडली बघा तुम्हाला मागे पण दाखवली होती. आणि ही बघा आता ही फळं बघा तयार झाले. हे आता काढायला पाहिजे, ऐकलं का. जे काय 2-4 असते ना ते आपण काढून घेऊया, नाही तर पिकून जाणार ते आणि खाली गळून जाणार. त्याच्यामुळे काय उपयोग नाही. भरपूर धरा वर गेल्यावर हां अजून लहान आहे ना, मग जास्त प्रमाणात नंतर की नाही धरायला सुरुवात होईल. ही बघा इथे पण म्हणजे छान प्रकारे आता धरायला सुरुवात झालेली आहे. आणि कारले बघा, कारले आता ही तयार झालेली आहेत. मला वाटतं ही काढून घ्यायला पाहिजे काय.
हा काढून घे. एक 3-4 कारली ना दिसतात तयार झालेली. ही तयार झालेली काढशील तर दुसरी पटापट मोठी होतील ना. हां चालेल मग ही काढ मग. बस झाली एवढी, अजून किती वाढणार आहे, तर पिकतील परत ना. आणि तुम्हाला मी दाखवते ह्याची वेल. मी वालीच्या शेंगांची वेल बघायला आली होती. ती खराबच झाली. खराब होते काय समजत नाही, पाणी जास्त झालंय तिला. वेल पाणी होते. कुठे आहे ती वेल? ही बघा, ही बघा काय हिला फुसल्यावर. नवीन फूट आता फुटते बघ. त्याची मी कटिंग केली होती. आता फुटते होईल ती पण. मी शेंगा धरल्या होत्या पण पाणी खूप झालं हो, त्याच्यामुळे सगळं कुसतंय. हे आता बघा, आता हे ऊन आलंय ना, ह्या उन्हामुळे भरपूर फरक पडणार आहे वेलींना, आणि वेली आपल्या खूप छान अशा होणार आहेत. कारले बघ काय मस्त झाले. कारल्याची सर्व फळं दिसायला लागली आता. हा छान बघा झाले आता. सगळी खराब होत नाही. हा आलो आलो नेट बांधायचे ना इथे काकडीला. हे बघा काकडीचं, हे बघा हे असं पिकून आहे ना गळून जाते. ह्या सगळी परिस्थिती आहे काकडीच्या वेलीची. काकडी करायला झाले. आणि ही बघ कारली आता काढलेत, थोडीशी काढून बाहेर जरी ठेवली ना 2-3 दिवसांनी भाजी करायला होईल आपल्याला. हे टेंडलं पहिलं आपल्या बागेतलं. नको बाबा, कच्चं नाही मी खात. कच्चं दे मला खायला. नाही मला नाही आवडत. पिकलंय कुठे बोलतो? ते छोटंवाला बा हाताशी पिकून गेलं ते फळ. कुठलं? हा ह्या साईडला बघ ना इथे. हे हे बघा हे असे. आता हे अजून ना ऐकलं का, हे तर मला वाटतं हे जून झालेलं आहे. ह्याच्यापेक्षा लहान असेल ना तेव्हाच काढायचे, म्हणजे भाजी पण कोवळी छान लागते. मोठे हे गोलवाले ते होणार ते. चल नंतर मी कटिंग करून दाखवेन. 2च दिसत आहेत, 2च आहेत. कच्चाच खाल्ला मग हा पण खाऊन टाक मग. हा घे, हा पण खा. थोडासा आंबट आहे. हा मग मी सांगते की कोवळच काढायचे, कारण हे काय तर टेंडली आहेत ना, पिकल्यानंतर ना आंबट होते आणि भाजी पण आंबट लागते. मग हे बघा इथे पण आहे काय. हा पण कटिंग, हा पण काढ. हा पण पिकला आहे, पिवळा झाला आहे, काढून टाकते. आंबट आहे तो पण खाऊन टाकतो. मस्त कोवळीच काढूया आपण आता, ऐकलं का. हा बघा सगळा राडा काढलाय. ह्या बॉक्समध्ये हा सगळा राडा होता. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कामाच्या आहेत. आता ही नेट आहे ना आपल्याला हवे त्या वेलीला बांधायला, त्याच्यामुळे हे सगळं काढले कुणालनी. तो बघा बॉल घेऊन ठेवतोय. चला कुठली भाजी? हा गोल, ते बाबा दाखवेल. गोलच बांधायची, बाकी काय करायचं नाही. अशा अडकवायची फक्त, ते होल आहेत ना त्या कालच्या काय केल्यास? त्याच घे. बघा तर शेरूला सोडली, त्याला मगाशी सोडायला पाहिजे होती, बिचारा ओरडत होता, त्याला आता सोडली. आणि वाघ्या आपला पळाला, रानात गेला टॉमी बरोबर. आणि आता इथे आम्ही जरा चहा पितोय. हे बघा चहा घेतलाय. काय टेंडलं तर सांगा होता रोज, म्हणजे मला एक साहेबांनी सांगितलं रोज सकाळी 2 तेंडी कच्ची खायची. त्याने काय होतं ते मला आता डोक्यात नाही राहिलं, विसरलो. पण ते सर्च करून बघ, सकाळी 2 तेंडी खायची. मग तू खात जा रोजची. हा शरीराला चांगले असतात, म्हणजे आहे ना आता आपल्याकडे तर खायची. तेच. शेरू बसा बेटा खाली. आम्ही ते मुंबईला होतो ना, ते ऑफिसर होते ना सगळे. अच्छा हा, शिकलेली सगळी. जर बाहेर जाऊन ये पटकन, एक राऊंड मारून ये पटकन, मग तुला जेवायला देते. चला आता ते गेले काकडीच्या इथे काय त्याला नेट बांधायला. आता नाश्त्याचं बघते. आंघोळ्या आज उशिरा होणार आहेत. भरपूर असं काम आपल्या बागेतलं की नाही झालेलं आहे. मिशन साफसफाईला सुरुवात झालेली आहे. तर आता नाश्त्यामध्ये चपाती भाजीच करते. कुणाला म्हणला आई चपाती आणि भाजी कर, तर भोपळ्याची पानं बघा काढलेत ना कोवळी, तीच पटकन आता भाजी ना करून घेते. अरे देवा गॅस चालू आहे. हा आज सकाळी की नाही गॅसची टाकी संपली होती. सकाळी चहा ठेवायला गेलो ना तेवढं गॅस मी टाकी संपली, मग ती नवीन टाकी लावलेली. मला वाटलं गॅस पुन्हा गेला काय, चालू आहे गॅस असं. चला आणि आता कसं हे ऊन आलं ना, इतकं छान वाटतं ना, बरं वाटतं ऊन. हे असं ऊन आहे ना, राहू दे आठवड्याभर तरी राहू देत. सर पडते पावसाची, येऊन जाऊन पडते, पण छान झाले. आपल्या घराभोवती तर जरा होईल सगळं व्यवस्थित. नाहीतर गेले किती महिने झाले पाऊस आहे ना, आम्हाला कंटाळा आला अक्षरशः. मेच्या 15 तारखेला बघा पाऊस चालू झाला आणि आजचा दिवस आहे की चालू ते सतत पाऊस. त्याच्यामुळे आता असं वाटतं की बस कुठेतरी बोलतो ना, बस झालं आता. चला आधी पहिला आता पोटा पाण्याची सोय करते. पहिला आधी शेरूला देते खायला. शेरू बघा भुकेला बसलाय. आणि नंतर मग ह्या दोघांचं मी बनवते. ही बघा ही आता चवळीची भाजी, कडधान्य भिजवलं होते. लाल चवळी बघा आहे, त्याला मोड बघा किती छान आले ते. ह्याचीच भाजी करायची होती, पण म्हटलं तर आता भोपळ्याची पानं काढली ना कोवळी बागेत ना, तर म्हटलं तीच बरं होते. पालेभाजी पण चांगली असते ना. आणि ही कारली काढलेली 2 ही आत्ता नाही बनवणार आहे मी, अजून 2-3 कारली निघतील 2-3 दिवसांनी, तेव्हा मग ती भाजी ना होऊन जाईल. चला सगळं लेटच झाले. चला आता भाजी की नाही मी बनवायला सुरुवात केलेली आहे. आमच्याकडे पालेभाज्या, कांदा, मिरची आणि लसूण
अशीच बनवतात, बाकी असं वेगळे काही बनवत नाही. म्हणजे सगळ्याच पालेभाज्या याच पद्धतीने करतात. आता ही बघा भाजी ना चिरून वगैरे घेतले, अगोदर स्वच्छ ना धुवून घेतली आणि मग चिरलेली आहे. आता काय झटपट तुम्हाला फक्त सांगते मी तोंडाने. आणि सेम भाज्या असतात ना सगळ्या, कोणती पण पालेभाजी असू दे, मेथीची असू दे, लालमाट असू दे, चवळी असू दे, कांदा मिरची लसूण घालायची, मग ही पालेभाजी घालायची, मीठ घालायचं आणि ओलं खोबरं घालायचं शिजल्यानंतर, की झाली पालेभाजी तयार. पण ही जी भोपळ्याच्या पानांची भाजी आहे ना, एकदम चवीला एकदम भारी लागते, मस्त लागते. त्याच्यामध्ये जर का तुम्हाला कुठे मिळाली नाही ही पानं तर एकदा करून बघा, मस्त एकदम चवीला एक नंबर आहे ही भाजी. चला आता ह्याच्यामध्ये भाजी टाकते मी. कांदा बघा लाल झाला आहे, चवीप्रमाणे मीठ घालते आणि वाफेवरती मिक्स करून मग शिजून घेते. झालं बाबाचं. काय करतोय बाबा? तर या लवकर. तर आता नाश्ता करायला बघा घेतला आहे. शेरूचं आपला खाऊन झालेलं आहे, त्याला पण आणले चपाती. चपाती खाईल तो आमच्यासोबत. आणि इथे बघा वाढले, बाहेरच घेतलं आहे कारण बाहेर वारा वगैरे खूप छान येतो ना, तर म्हटलं इथे वाऱ्यावरती बसून खाऊया. फॅन हवा आहे. काम केलं जरा गरम होते ना. सकाळी शूटिंग करायला बघा घेतली होती, 11 वाजता शेवटचा व्हिडिओ आहे ना शूट केलेला आहे. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट रात्री, आता वाजलेत रात्रीचे 7:45, म्हणजे एंडिंग करायचं की नाही राहून गेलं. आता माझ्या लक्षात आलं की एंडिंग की नाही बाकी आहे. तर इथे बघा आता कुणालचं काम चाललेलं आहे आणि टी व्ही चालू आहे, पिक्चर लावलेला आहे. कुणालची सुट्टी आहे आज, तरी पण आता काम की नाही चालू आहे, एक्स्ट्रा काम तर करून ठेवतोय. आपले वाघ्या शेरू गाढ झोपलेले आहेत आणि बाहेर रातकिड्यांचा भरपूर असा आवाज यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे दारं खिडक्या सगळं बंद केलेलं आहे. इतक्या लवकर रातकिड्यांचा तर आवाज यायला सुरुवात झाली. पाऊस अजून गेलेला नाही आहे, तर थोड्या दिवसांनी पाऊस पडेल. आज पाऊस पडलाच नाही ना. आज नाही पडला. आता आज पाऊस नाही पडला या. त्यांना वावरायला भेटतं ना आता इकडे, सुकलं की ते बाहेर येतात ना. अच्छा, म्हणून पाऊस आवाज होता येतो ना. ना. खूप रातकिड्यांचा आवाज आला, पण कालपासून येतोय. आता वावरायला जरा 2 दिवस पाऊस कमी झालाय ना, अच्छा, मग ते आता बाहेर फिरतात ना, मग ते त्यांना हे होतं. पण जरा बरं वाटतं ना पाऊस गेलाय तर. ते झाडाच्या आतमध्ये वगैरे असतात त्यामुळे आवाज येतो. आता पाऊस गेला तर बरं बरं, म्हणजे सगळ्यांनाच बरं वाटतं. आता काय किडे पाखरं बिखरं, फुलपाखरं किती दिसतात आता आड्याच्या बाहेर. हा भरपूर हो. पक्षी पण आता येतात, दाणे टिपायला पक्षी पण आता यायला सुरुवात झालेली आहे. आज दाण्यात काय, जे काकड्या खात काकडी टिपून जातात ती. हा बुलबुल पक्षी ना. मग सगळं आता पक्षी बिक्षी सगळे वावरायला लागले. मी उद्या सकाळी बघते, मी ट्राय करीन ना तुम्हाला दाखवण्याचा. बुलबुल पक्षी येतात ना ती फळं खायला. पण नेट बांधली ना आपण. आज नेट लावली ती. हा नेट लावून झाले, पण माझं शूट करायचं राहून गेलं. तुम्हाला मी दाखवीन पुढच्या काही व्हिडिओमध्ये ना, दाखवीन तुम्हाला ती नेट कशी बांधली. ती ग्रीन नेट असेल ती बांधलेली आहे. साईडने पूर्ण लावली. हां, तर चला मग ताईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. पुढच्या आता व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.